प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत मस्त झणझणीत अशी मासळी. तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या. तर तुम्ही देखील हा एक्सपिरियन्स घ्यावा, तुम्ही देखील याची चव बघावी म्हणून आजची रेसिपी आपण बघतोय. तर ही तर तुम्ही बघितली मासळी. आता आपण मासळीची रेसिपी बघूयात. तर आज आपण बघणार आहोत सुकी मासळी कशी करायची. मासळी म्हणजे जो मोठा मासा असतो गाभेदार, त्याचे जे सुकवून ठेवलेले पीस असतात त्याला मासळी म्हणतात. तर इथे मी सुरमई माशाची मासळी घेतलेली आहे. तर हे पहा, असे मोठे मोठे पीस आहेत. इथे मी थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कोमट पाण्यामध्ये घालून धुतली तरीही चालेल, पण ज्यावेळेस आपण पिठामध्ये हे घोळवून घेतो त्यावेळेस त्याचा वरचं जे एक्स्ट्राचं मीठ असतं ते निघून जातं. तर हे पहा, ही मासळी स्वच्छच असते. व तुम्हाला जर वरती हे असं चामडी असते, जे स्किन नको असेल तर तुम्ही काढू शकता. दाखवते त्याप्रमाणे. हे पहा, ही थोडी चिवट असते, ती ठेवली तरीही चालते. पण तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे सेपरेट करू शकता. तर हाताला पीठ लावल्यामुळे हात सुळसुळत नाहीत आणि व्यवस्थित हे काढायला मदत होते. तर हे फक्त आपण अशाच पद्धतीने छान घोळवून घेणार आहोत. आणि सगळ्या माशाची मी ही स्किन काढून घेते आणि मग आपण पुढची कृती बघूयात. तर हे पहा, अशा प्रकारे मी सगळे याचे जे वरचं आवरण होतं म्हणजे चमडी होती ती काढून घेतलेली आहे, म्हणजे खायला सोपं पडेल, तोंडामध्ये ते येणार नाही. आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर काही काही लोक कोमट पाण्यामध्ये पण धुतात, पण तुम्ही थंड पाण्यामध्ये धुवून घेतलं तरीही चालेल, कारण आपण याला पीठ लावून छान चोळून घेतलेलं आहे. त्यामुळे जास्तीचे यामध्ये जे काही मीठ असतं ते देखील निघून जातं. तर हे पाण्यामध्ये असं चोळायचं आणि यातलं पाणी काढून टाकायचं. तर हे पहा, मासळी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही खायला खूप छान लागते. आणि हे बघा, ज्यावेळेस तुम्हाला मासे खायची इच्छा होईल त्यावेळेस तुम्ही असं बनवून खाऊ शकता. हे सुकलेले मासे, ही सुकलेली जी मासळी आहे ती अगदी 6 महिने ते वर्षभर टिकते. पण व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये ही सुकवून ठेवलेली असते, व्यवस्थित बंद करून ठेवावी लागते. तर हे पहा, धुतल्यानंतर किती स्वच्छ दिसते. आणि इथे मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, टोमॅटो आणि कोथिंबीर. तर कांदा यामध्ये जरा भरपूर लागतो. तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही कांदा आणि टोमॅटो घेऊ शकता. इथे कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये मी तेल घालून घेते. तर मासळी म्हणजे सुक्या माशाचे जे प्रकार करतात त्यामध्ये तेल जरा जास्त घालायचं, म्हणजे छान चवीला लागते. पण जर तुम्ही कमी तेलामध्ये बनवणार असाल तरीही चालतं. इथे मी 4 चमचे तेल घेतलेले आहे, कारण जवळपास मी ते 4 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत. तर कांदा छान भाजण्यासाठी तेल आपल्याला जास्तच घ्यावं लागतं. आणि इथे मी कमी पीस घेतलेले आहेत. तर एका माणसाला एखादा पीस इतकं पुरेसं होतं. हे ओल्या मासे इतकं जास्त खाल्लं जात नाही, तर हे थोड्याच प्रमाणात खायचं असतं. तर जेवणाची चव वाढवण्यासाठी तोंडी लावण म्हणून मासळीचे प्रकार केले जातात. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर तुमच्याकडे जे सुके मासे असतील ते स्वच्छ धुवून घेऊन तुम्ही त्याची देखील अशा प्रकारे सुकी मासळी बनवू शकता. तर इथे हा माझ्याकडे सुरमई मासा आहे, त्यामुळे तो तुम्हाला इतका क्लीन आणि त्याचे असे पीस दिसत आहेत मोठे मोठे. हे पहा, सुरमई माशामध्ये काटा नसतो, त्यामुळे हे खायला देखील सोपं पडतं. तर घरामध्ये जितकी माणसं आहेत त्या माणसांच्या अंदाजावर तुम्ही माशाचे तुकडे म्हणजेच मासळीचे तुकडे घेऊ शकता. तेल आपलं छान तापलेलं आहे. तर तेलामध्ये कांदा घालून घेऊया. आणि कांदा छान रंग बदलेपर्यंत आणि मऊसूत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पहा, कांद्याचा रंग छान बदललेला आहे आणि कांदा आपला मऊसूत झालेला आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो. तर कांदा भाजल्यानंतर कमी होतो, त्यामुळे यामध्ये कांदा जरा जास्त घालायचा आहे, म्हणजे मासळीला चव देखील छान येते आणि मासळी करवटी देखील येते. तर आता टोमॅटो देखील छान परतून विरघळून घेऊया. हे पहा, टोमॅटो देखील छान विरघळलेला आहे. आता यामध्ये मी टाकत आहे 1-1.5 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण चटणी म्हणजेच कोल्हापुरी मसाला. तुम्ही तुमच्याकडे असणारा कोणताही मसाला यामध्ये घालू शकता. इथे तुम्हाला हवं तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट देखील घालू शकता, पण कोल्हापुरी मसाल्यामध्ये आधीच कांदा आलं लसूण वगैरे असतं, त्यामुळे मी इथे वरतून काही घातलेलं नाहीये. कारण अगदी आपण झटपट पद्धतीने मासळी बनवतोय. तर तुम्हाला हवं तर तुम्ही आलं लसूण पेस्ट देखील यामध्ये घालू शकता. तर हे छान आपण मसाला परतून घेऊयात. तर हे पहा, मसाला घातल्यानंतर तेल देखील छान सुटलेलं आहे.
आता आपण ही जी काही मासळी स्वच्छ करून घेतली ती घालणार आहोत. तर मासळीचे तुकडे देखील किती छान पांढरे शुभ्र दिसतात ते बघा. छान असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये टाकणार आहोत आपण कोथिंबीर. यामध्ये मी मीठ घातलेलं नाहीये. तुम्हाला प्रश्न पडेल यामध्ये मीठ घालायचं नाही का, तर मासळी मिठामध्येच सुकवली जाते त्यामुळे त्याला भरपूरशा प्रमाणामध्ये मीठ असतं. जरी आपण धुवून घेतली तरी त्यामध्ये मिठाचा अर्क हा असतो. आणि कोल्हापुरी मसाला जो असतो कांदा लसूण त्यामध्ये देखील मीठ असतं. त्यामुळे मी इथे मीठ घातलेलं नाहीये. जर तुम्ही यामध्ये मिरची पावडर किंवा इतर दुसरा मसाला वापरणार असाल तर तुम्ही अगदी नकळत सगळीप्रमाणे चिमडभर मीठ घातलं तरीही चालू शकतं. तर मी इथे कोल्हापुरी मसाला वापरलाय त्यामुळे मी इथे मीठ घातलेलं नाहीये. तर याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही. यामध्ये मी अगदी थोडं म्हणजे 1-2 चमचे होईल इतकं पाणी घातलेलं आहे. तर आपल्याला हे पातळ बनवायचं नाहीये, सुकीच मासळी बनवतोय आपण. तर हे पहा, म्हणजे 2 चमचे मी पाणी घातलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही आणखी थोडं पाणी घालू शकता. किती छान दिसतोय ते बघा. आणि कोल्हापुरी मसाल्यामुळे त्याला रंग खूपच छान येतो. तर हे फक्त आपण 2 मिनिट झाकून ठेवणार आहोत मंद आचेवर, जेणेकरून त्याला मस्त मसाला वगैरे लागेल आणि छान आपली मासळी शिजेल देखील. तर जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटांमध्ये आपली मासळी तयार होते. आणि आता 1-2 मिनिट झालेले आहेत आणि हे पहा मस्त चरचरीत मासळी तयार झालेली आहे. तर सांगितल्याप्रमाणे मासळीला शिजायला अजिबात वेळ लागत नाही. तर हे पहा, हा मासळीचा तुकडा अगदी सहजरित्या हा तुटला. तेल किती छान सुटले ते बघा. गॅस आपण बंद करूया. तर अशा पद्धतीने आपली झणझणीत मस्त अशी सुकी मासळी तयार झालेली आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आणि भाकरीसोबत ही खायला खूप छान अप्रतिम लागते आणि जेवणाची चव देखील वाढवते. तर ज्यावेळेस तुम्हाला मासे खायची इच्छा होते, तोंडाला चव लागत नसते, अशी मासळी करून तुम्ही नक्की खा. तुम्हाला 2 घास जास्तच जातील. तर ही तुम्ही भातासोबत देखील खाऊ शकता, पण भाकरीसोबत मासळी आणि भाकरी हे कॉम्बिनेशन भन्नाट लागतं. तर मला आशा आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली देखील असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका, कारण ज्या रेसिपीज मी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. तर अशाच नवीन नवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी ब्लेस्ड फूड रेसिपी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि मासळीची रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. काही मनात शंका असतील, काही प्रश्न असतील, तेही तुम्ही मला विचारू शकता. आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. छान छान कमेंट्स देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.